Start small and grow big. लहानापासून सुरू करून मोठ्यापर्यंत जा. Anything that God makes, जे काही परमेश्वर निर्माण करतो, तयार करतो, even if it is small, जरी ते लहान असलं it has the potential to become huge. तरी सुद्धा त्याच्यामध्ये भलं मोठं व्हायची क्षमता असते. Whatever man makes, मनुष्य जे काही तयार करतो, निर्माण करतो, even if it is huge, ते जरी मोठं असलं it has the potential to become small. तरी त्याच्यामध्ये लहान व्हायची क्षमता असते. But when God makes something, पण जेव्हा देव काहीतरी निर्माण करतो, even if it is like the small seed, मग ते जरी अगदी लहान बी सारखं असलं it has the potential to become huge. तरी त्याच्यामध्ये फार मोठं व्हायची क्षमता असते. Bible says in Isaiah 60 verse 22, a little one shall become 1,000 and a small one a strong nation, because I the Lord will hasten it in his time. यशया 60 अध्याय 22 वचन प्रभू म्हणतो, जो लहान तो हजार होईल, Yes. जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी यहोवा त्या समयी हे लवकर घडवून आणीन. Amen? Amen. So don't be afraid of starting small. आणि म्हणून लहान लहान गोष्टींनी सुरुवात करायला घाबरू नका. नाही, When you start small, लहान लहान गोष्टींमध्ये सुरुवात केली when it becomes big, आणि ते लहान सगळं मोठं झालं you value it. की आपल्याला त्याची किंमत राहते ना बेटा. Because you know कारण तुला माहित असतं what kind of struggle you went through कुठल्या पद्धतीच्या संघर्षातून तू गेलाय and how much God has helped you. आणि देवाने तुला किती सहाय्य केलेलं आहे, तुझं तुला ठाऊक असतं. It's a journey of self-discovery. आणि हा जो प्रवास असतो ना, की लहान गोष्टींपासून सुरुवात करून आज माझं हे सगळं भलं मोठं झालंय, तर त्यात आपल्याला एक स्व सुद्धा सापडतो What I was and what I have become. की मी काय होतो आणि मी काय झालो. What I was and what God made मी me. काय होतो आणि देवानी मला काय केलं. You have to at times come out of your comfort zone. आणि कधी कधी हे सगळं करताना आपल्या आरामदायक झोन मधून बाहेर पडायला लागतं, कारण चिमटे बसतात. You have to sacrifice. अर्पण त्याग करावा लागतो And you need to commit to fulfill your personal purpose. आणि करार करावा लागतो की नाही, मी व्यक्तिगत रीतीनं स्वतः हे सगळे संकल्प पूर्ण करणार आहे. And the truth is, आणि सत्य हे आहे, big things always come from small beginnings. मोठ्या मोठ्या गोष्टी नेहमी लहान सुरुवातीतनं बाहेर पडत So नाही. your ability to handle the small things, तर तुझी जी कुवत आहे, लहान लहान गोष्टी हाताळायची तुझ्यातली कुवत, that will determine your ability to handle even the big things. त्यातून ठरेल की मोठ्या मोठ्या गोष्टी सुद्धा तू कशा हाताळणार आहेस. God's spirit is a spirit of motion. देवाचा आत्मा गतीचा आत्मा आहे. God's spirit is a spirit of activity. देवाचा आत्मा कार्य करायचा आत्मा आहे, If you are in a, कृतिशील आत्मा आहे. if you have a small thinking, you will die in a small state. त्या छोट्या विचारधारेत राहशील तर छोट्या विचारधारेतच तू राहणार, जगणार, तसाच राहणार. Amen. Amen. Take the mantle of God. देवाचा जगा स्वतःवर घ्या. He will take you forward. देव तुम्हाला गतिशील करून पुढे पुढे नेईल. Even if you don't have things which can cause you to be lifted up high, just think high. आणि जरी सध्याला तुमच्याकडे अशा काही गोष्टी नसतील की ज्या तुम्हाला वर आणणार आहेत, तरी वर येणार, मी उत्कर्षाला येणार असे विचार करायला काही हरकत नाहीये ना. Because God says He will fulfill your heart's desire. कारण देव काय म्हणालाय की मी तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करीन. Only talking about an idea and plan, I have this idea, I have that idea, will not work. फक्त कल्पनेविषयी बोलायचं की माझी अशी कल्पना आहे, माझी तशी कल्पना आहे, माझी तशी कल्पना आहे, ते बास. आता करून दाखवा, चालून दाखवा Take concrete steps, आणि एक भक्कम अशी पावलं उचला tangible actions, आणि अशा काहीतरी कृती करा की ज्यात दम आहे. do something काहीतरी करा that will prosper in your hand. की जे काहीतरी तुझ्या हातात समृद्ध होईल. Take the step in faith. आणि एक पाऊल विश्वासानं उचला. Get started in the name of Jesus. येशूंच्या नावात सुरुवात करा. Say, I am beginning a new thing from today. असं म्हणा की आजपासून एक नवीन कार्य मी सुरू करत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात मी And I am going to शुभारंभ, reach my goal. येशूंच्या नावात शुभारंभ करून मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे. That's why the saying goes, आणि म्हणून अशी म्हण आहे, the journey of 1,000,000 miles begins with a single step. हजारो मैलाचा प्रवास एका छोट्या पावलाने सुरू होतो. Start small. सुरुवात लहान करून टाका Reach there. आणि मग तिथपर्यंत पोहोचा. Never underestimate anybody. असं कोणाला कधी कमी लेखायचं नाही. Because grace has power to transform anybody. कारण कृपेमध्ये कुणाचंही जीवन बदलायचं सामर्थ्य आहे.
The seed in your hand तुझ्या हातातलं बी, already has the potential of becoming a tree. तुझ्या हातातल्या बी मध्ये ऑलरेडी झाड बनायची क्षमता आहे. Today it is so small. आज ते बी अगदी लहान आहे. Today your talent may look very small. आज तुझी कला, तुझी प्रतिभा अगदी लहान दिसेल Your कदाचित तुला. position may be very small. आज तुझं पद तुला लहान वाटेल Maybe कदाचित. all doors are closed for you. आणि कदाचित आत्ताला तुझ्यासाठी सगळी दारं बंद असतील There are no opportunities for you. आणि संधीचं दार तुला दिसतच नसेल कुठे. Say, finances may not be with you. कदाचित पैसा फारसा तुझ्याकडे नसेल. But remember, पण एक लक्षात ठेव, you have a seed. तुझ्याकडे बी आहे And that seed has the power. आणि to त्या produce बी मध्ये सामर्थ्य आहे a भलं tree. मोठं. त्या बी मध्ये भलं मोठं झाड व्हायचं सामर्थ्य आहे, क्षमता आहे. And once you plant that seed, आणि एकदा ते बी तू पेरलं you're not only going to have the fruit, की फक्त फळ मिळणार तुला असं नाही, you will have a forest of trees. तर तुला त्याच्या सोबत झाडांचं जंगल मिळणार. Yes. I mean, God believes in multiplication. अहो देव ना गुणाकारामध्ये विश्वास ठेवतो. I encourage you to dedicate those small things to God. आज मी तुम्हा लोकांना प्रोत्साहन देऊन असंच म्हणत आहे की त्या लहान लहान गोष्टी देवाच्या हातात द्या. Like that little kid who gave his tiffin box in the hands of Jesus. जसं त्या लहान मुलाने त्याचा डबा जो होता जेवायचा डबा तो येशूंच्या हातात दिला. ते एवढ्याशा मुलाचा जेवायचा डबा किती असेल. He was small, his tiffin was small. तो लहान, तो पिंट्या, त्याचा डबाही छोटा आणि पिंट्या. But Jesus took it पण येशूंनी तरी तो डबा घेतला and multiplied it. आणि असा गुणाकार करून बहुगुणित करून सोडलं. Praise God. आमेन. Dedicate your small things in the hands of Jesus. तुमच्या लहान लहान गोष्टी येशूंच्या हातात जरा समर्पित करा, मूठ दिल्ली करा. Whatever you dedicate to Him, जे काही तुम्ही येशूंना समर्पित कराल you will enjoy His blessings. मग येशूंच्या आशीर्वादांचा आनंद तुम्हाला त्यामागे घेता येईल. Praise God. आमेन, आमेन.